हॅलो, मी ऋतू. आणि सकाळी गडबडीत निघाली ऑफिसला आणि चष्माच घरी विसरली. आणि मला त्या चष्म्याची एवढी सवय झाल्या ना की विदाऊट चष्मा मला स्क्रीनच बघू वाटत नाही. आणि त्याच्यानंतर ना ऑफिसमधनं घेतला हाफ डे आणि निघाली घरी, कारण तोंडली आजारी आहे आणि तिचं ब्लड टेस्ट करायचं होतं. पण आता ब्लड टेस्ट इथं कुठं करतात तेच आम्हाला माहीत नव्हतं. तर ऑफिसमध्ये गेल्यावर मला समजलं की एका ठिकाणी ब्लड टेस्ट करून मिळते, ती पण फुकट. मग काय फुकट की तर शेटे बहिणी प्रकट. मग तोंडीला म्हटलं चल, आणि गेलो आम्ही त्या ठिकाणी. बरं, आता कुठं जायचं आम्हाला माहीत पण नव्हतं. विचारत गेलो आणि फायनली पोचलो त्या ठिकाणी. त्याच्यानंतर केस पेपर काढला आणि फुकट म्हटलं की माहीत आहे सगळी जनता लुटून पडती आणि एवढी गर्दी होती. आणि ऑफिसमधनं तर मी हाफ डे घेतलेला, त्यामुळे मला टायमिंगमध्येच पोचायचं होतं. तर नशीब आमचा लवकर नंबर आला आणि त्याच्यानंतर तवनीचं ब्लड चेक केलं. आणि तवनी एवढी घाबरत होती, नाही सुई टोचत होतं त्याला. आणि ते डॉक्टर आहे तर त्याला म्हणता, ओ दादा प्लीज थोडा हळू करा हां. मी एवढी हसत होती आणि मला एवढी लाज वाटली. डॉक्टरला कोण दादा म्हणाल का सांगा मला. त्याच्यानंतर इथं त्यांनी डॉक्टरना आम्हाला गोळ्या लिहून दिलेल्या की तोपर्यंत तिला बरं वाटावं म्हणून. आणि त्याच्यानंतर मग गोळ्या घेतल्या आणि निघालो आम्ही घरी यायला. तवंदी उतरली स्टॉपवर आणि तिथनं पुढं मग मी गेली ऑफिसला. आणि ऑफिसमध्ये जाऊन बघितलं तर या चष्म्यानं मला धोका दिला आहे. तवंदी येता येता तो चष्मा घेऊन राहिले आणि तो तुटला. म्हटलं इकडे पैसे वाचवाय गेले तर या चष्म्यानं धोका दिला. पण मी त्याच्यानंतर त्याला व्यवस्थित बसवला आणि त्याच्यानंतर आली घरी आणि जेवण केलं. थँक्यू, बाय.